चोरला घाटामध्ये घडलेल्या बहुचर्चित 400 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात अपहरणाला बळी पडलेले महाराष्ट्रातील नाशिक येथील रिअल इस्टेट व्यावसायिक संदीप पाटील आता बेळगाव पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत। किशोर सेठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं अपहरण केल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केला असून या संदर्भात लेखी तक्रार देण्याची तयारी त्यांनी केली आहे। ते सध्या बेळगावमध्ये दाखल झाले असून दरोडा व अपहरण प्रकरणाबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे। मात्र संदीप पाटील यांनी दिलेली तक्रार बेळगाव पोलीस अधिकृतपणे नोंदवतील की नाही याकडे लक्ष लागले आहे। हे प्रकरण आधीच अनेक पैलूंनी गुंतागुंतीचं झालं असून नव्या तक्रारीमुळे तपासाला आणखी एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। तर हा नाशिक पोलिसांचा तपासा भाग आहे। तो जी माझी किडनॅपिंग झाली त्याच्यावरती योग्य तपास करताय। तर त्या तपासामध्ये मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। आता आपल्याकडं कर्नाटकामध्ये पोलीस अधीक्षक रामराजन यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या संदर्भामध्ये श्रीकांत सर आपल्याकडे नाशिकमध्ये दाखल झाले। तुमच्याशी बातचीत करताय। एक परवाशी जे काय आमच्या बेळगाव जिल्हा पोलीस म्हणून एक प्रेसमेट घेतली होती पत्रकार परिषदेमध्ये, त्या ठिकाणी ते इथलं बेळगावमधलं आपलं पोलीस पथक दाखल देखील झालं होतं। त्यांना त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे काही चौकशी करायची होती त्या इथल्या नाशिकचे पोलीस स्टेशन आणि विशेष पोलीस पथक त्याप्रमाणे त्यांनी करायला लागले। पण ह्याच्यामध्ये मुद्दा असा उपस्थित झालेला आहे, कारण हे जे प्रकरण दाखल झालेलं आहे ते अपहरण, मारहाण आणि ह्याच्याबद्दलचं आहे। बेळगाव पोलिसांना फक्त चौकशीसाठी बोलवलं होतं या ठिकाणी, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे गुन्हा दाखल झालेलाच नाही आहे, त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे ते लोक पुढे जातील। सर, जर का बेळगाव पोलीस याच्यामध्ये तपास करत असतील तर मी तिथे रॉबरीचा गुन्हा दाखल करू शकतो। मी करायला तयार आहे। कारण इथं अपहरणाच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी एसआयटी स्थापित करून त्याच्यावर तपास ते त्यांचे चांगल्या योग्य पद्धतीने करत आहेत। परंतु कर्नाटकाच्या पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला पुढील दिशा तपासाचे ठरवता येत नाही। तर त्यामुळे तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतात का? करता का तुम्ही? हो, जर का ते तपास करत असतील कर्नाटक पोलीस तर मी तिकडे गुन्हा दाखल करायला तयार आहे। तुम्ही कर्नाटक किंवा गोवा पोलिसांना जे उत्पत्तीचं स्थान गोवामधून कंटेनर निघाले, चोरले घाटामध्ये हे कंटेनर लुटले गेले असे जे संबोधित जात आहे, या संदर्भात आपण कर्नाटक आणि गोवा पोलिसांना काय आवाहन करा? तर याच्यामध्ये मी त्यांना एवढंच आवाहन करेल का हे जे 400 करोड लुटले होते हे गोव्यामार्गे चोरला घाटातून, कर्नाटकमधून चोरला घाटातून बालाजी ट्रस्टला जात असताना हे तिथे लुटले गेले आणि मला जयेश कदमनी सांगितल्याप्रमाणे हे कर्नाटक हद्दीतच लुटले गेले। तर कर्नाटक पोलिसांनी पण या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करावा व हा सर्व प्रकार उघडकीस आणावा। मी विचारलं आमच्या जिल्हा पोलीस मंत्र्यांना की जसं नाशिक पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी ते बेळगाव पोलिसांना पत्र पाठवलं होतं, त्याचप्रमाणे गोवा पोलिसांना पण पाठवायला होतं। माझ्या माहितीनुसार अजूनही गोवा पोलिसांना या प्रकरणाचं काही पत्र गेलेलं नाही। तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? नाही, त्याबद्दल मला काय माहिती नाही। त्याबद्दल मी काही सांगू तुम्हाला असं शकत वाटतंय की नाही याचा छडा गोव्यामधून देखील लागायला हवा? तर आता त्याबद्दल मला काय बोलता येणार नाही। पण हे कर्नाटक पोलिसांनी जर का हे प्रकरण हातात घेतलं तर या 400 कोटीचा छडा ते लावू शकता असं मला वाटतं। तुम्हाला मला एक विचारायचं आहे, ह्या प्रकरणामध्ये तुमचा कुठलाही संबंध नाही आहे, तो किशोर सावळा कोण जो फरार आहे तुमचा संबंध आहे, मग तुम्हाला कसं काय गोवण्यात आलेलं आहे? तर आता याच गोष्टी मला माहीत पडल्या पाहिजे अशी माझी पोलिसांकडे मागणी आहे। अद्यापही काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत एकदम सांगायचं की एवढे दिवस झाले, याच्यानंतर एवढे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला, FIR दाखल होते, याच्यामागचं कारण काय आहे? तर मी 17 डिसेंबरला जो अर्ज दिला त्याच्यावर 19 डिसेंबरला जयेश कदमची स्टेटमेंट झाली। जयेश कदमवर त्यावेळी कोणताही दबाव नव्हता। त्यांनी स्वतः मनमर्जीने ती स्टेटमेंट त्याची दिलेली आहे। त्यांनी सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे की हा सर्व प्रकार घडला आहे। त्या व्हॉट्सअप कॉलच्या 27 मिनिटांमध्येच त्यांनी सर्व प्रकार काही मला फोनवर सांगितला आणि मला 22 तारखेला त्यांनी घोटीला भेटायला बोलवलं। आता सर्वसाधारण एकंदरीत हे प्रकरण असं बघता की नाशिक म्हणजे महाराष्ट्र पोलीस इथं फक्त हा अपहरणाचा गुन्हा दाखल होतोय, परंतु खऱ्या रॉबरी 400 कोटी होते का 1000 कोटी होते
याचा तपास कर्नाटक किंवा गोवा पोलीस करतील, त्यांच्याकडून हा पुढील निष्पन्न होईल. आपण बघूया पुढे काय घडामोडी होतात. राशेकर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.